शिवसेनेचे कट्टर समर्थक असलेले दिनेश बुब यांनी प्रहारमध्ये प्रवेश केलाय। प्रहारने दिनेश बुब यांना लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे। दिनेश बुब यांनी बुधवारी नामांकन दाखल केलाय। तत्पूर्वी नेहरू मैदान येथे नामांकन सभा घेण्यात आली। या सभेत प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू, आमदार राजकुमार पटेल, लोकसभेचे उमेदवार दिनेश बुब यांनी या सभेत बोलताना भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर चांगलेच ताशे रोडलेत। या सभेनंतर दिनेश बुब यांची नामांकन रॅली काढण्यात आली। शेकडो प्रहारी या रॅलीत सहभागी झालेत। या रॅली दरम्यान सिटी न्यूज तर्फे दिनेश बुब, राजकुमार पटेल, बच्चू कडू यांना बुके देऊन शुभेच्छा देण्यात आल्या। प्रहारचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार दिनेश बुब यांचं नामांकन दाखल करण्यापूर्वी नेहरू मैदान येथे नामांकन सभा घेण्यात आली। प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू, आमदार राजकुमार पटेल, प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्यासह प्रहारचे पदाधिकारी उपस्थित होते। सभेत बोलताना विरोधी पक्षाचा प्रत्येकाने खरपूस समाचार घेतला। आमदार बच्चू कडू यांनी मेळघाटातील साडी वाटपावर भरपूर टीका केली। मेळघाटात साड्या वाटण्यापेक्षा पाण्याची व्यवस्था करा असा सल्ला दिला। फाइनेंस वाले छातीवर येते भाऊ, दे दे भैया, नहीं तो नीलाम करूंगा तेरा घर। काय गोष्ट 75व्या वर्षामध्ये घर बांधाले, लग्न कराले, शिक्षणाची सोय कराले कर्ज काढावं लागतं, फासावर जावं लागतं। ही अवस्था 75व्या वर्षामध्ये तुम्ही आम्ही आमच्याला पण काँग्रेस असू दे, ते बाबासाहेबांचं संविधान, त्या संविधानानं मतदानाचा अधिकार सामान्य माणसाला दिला। त्या बाबासाहेबांच्या संविधानाला ठेस मारण्याचं, त्याचं गुरावून ठेवण्याचं काही काम लोक करतात। ऐन व्यवस्था करावं लागेल। पाण्याची तिथं साडीची गरज आहे, कोण मागणी केली हो साडीची? काही कंपन्या तर गाडीला हात लावून साड्या घेऊन जातात, कारण गोडाऊन मध्ये जो न खपलेला माल आहे तो तसाच पडला असतो भाऊ। न खपलेला माल तुम्हाला देऊन देते। काय अवस्था या देशाची? ह्या संविधानावर घालाय, हे संविधान चिरफाड करण्याचं काम करताय। आणि म्हणून आमचं म्हणणं आहे का बाबासाहेबांचं संविधान जे मेळघाटातून कमी ठेवणार नाही। आघाडी घेतल्याशिवाय राजकुमार स्वस्त बसणार नाही। दर्या खोऱ्यातला एक एक आदिवासी बाहेर काढून दिनेश बुबच्या त्या चिन्हावर मतदान टाकल्याशिवाय ही आग आम्ही बुजवणार नाही। आम्ही आगीत उडी टाकली आहे, हिमतीनं आम्ही समोर आलेलो। माहित आहे का उद्याचा दिवस कदाचित जेलाची पायरी चढावं लागेल अशा प्रकारची व्यवस्था सत्तेतले लोक करण्याची शक्यता आहे। तरी सुद्धा डर नहीं, डराने वाले को डराते हैं। अचलपूर मध्ये सुद्धा आम्ही मागे पडू देणार नाही। महाकसम 15-20 हजाराचा लीड घेतल्याशिवाय पायाची फिंगरी आमची थांबणार नाही। सकाळी 5 वाजता उठायचं, रात्री 12-1 वाजेपर्यंत लढत राहायचं। एक एक माणसं कव्हर करा। मेळघाटची जनता कामं करणाऱ्यांसोबत आहे असं आमदार राजकुमार पटेल यांनी सांगून आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांगासाठी केलेल्या कामाबद्दल सांगितलं। आपलं जन आंदोलन लोक यशस्वी करतील असा विश्वास दिनेश बुब यांनी व्यक्त केला। दरम्यान प्रहारने प्रचंड शक्ती प्रदर्शन केलं। शक्ती प्रदर्शन करत नेहरू मैदान येथून नामांकन रॅली निघाली। मोठ्या संख्येने नागरिक नामांकन रॅलीत सहभागी झाले। रॅली दरम्यान प्रदीप सोजितिया यांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार बच्चू कडू, आमदार राजकुमार पटेल, उमेदवार दिनेश बुब यांना शुभेच्छा दिल्या।